Namaskar मित्रांनो. Hello, hi everyone, hi friends. Today we are going to go for the session with the stress relief. तर ताण तणाव म्हणजे स्ट्रेस हे काय काय करतं तर तुमचे कॉर्टिसोल हार्मोन्स वाढवतात, त्याच्याने तुमच्या वेटवरती परिणाम होतो, तुमच्या फॅट लेवलवरती परिणाम होतो, पूर्ण शरीरामध्ये तुमच्या ऑर्गन्सला जे फॅट कव्हरेज करतो त्याच्यावरती देखील परिणाम होतो आणि त्याच्यामुळेच बाकीचे आजार आपल्यापर्यंत येतात. दोन गोष्टी आहेत मित्रांनो. त्यातली पहिली गोष्ट आहे ताणतणाव म्हणजेच आपलं डोकं. सो माइंडसेट नीट ठेवला, ताणतणाव कमी केलं तर सर्वात जास्त उत्तम राहील. त्याच्यासाठी मी तुम्हाला फक्त 4 गोष्टी सांगणार आहेत जे तुम्ही दिवसभरातनं कधीही घेऊ शकता. ठीक आहे. पहिलं तर आहे हळद आणि पाणी. चिमूटभर हळद, कोमट पाणी हे तुम्ही दिवसभरातनं 2दा-3दा घेऊ शकता किंवा 2दा घेतलं तरी पुरेसे आहे. तुम्हाला तुमच्यामध्ये बदल नक्की जाणवेल 1 आठवड्याभरामध्ये. दुसरं आहे दालचिनी पाणी. दालचिनी उकळून घ्यायची आहे पाण्यामध्ये. सो दालचिनी चमचा घेणार असाल तर अर्धा चमचा पाण्यामध्ये उकळून घेणे. तिसरं आहे तुमचं जे आहे तुळस पाणी. 5 पानं तुळशीचे आणि उकळून घेणे व ते पाणी तुम्ही दिवसभरातनं थोडं थोडं पीत राहणे. चौथं आहे तुमचं शेवटचं आणि सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो लक्ष देऊन ऐका. ते म्हणजे आहे तुमचं तुम्ही जे काही खाताय पिताय नॉर्मल पाणी प्यायचं आहे. काही त्याच्यावरती परिणाम नाही. नॉर्मल पाण्याने देखील तुमचं ताणतणाव कमी राहू शकतो. फक्त डीप ब्रीदिंग करायचं आहे. लांब श्वास घ्यायचा, धरून ठेवायचा आणि हळूहळू करत सोडून द्यायचा. कुठल्यांनाही उलटे उत्तरं द्यायची नाही, चिडचिड करायची नाही. अशा कुठल्याही गोष्टी वागणुकीतनं आल्या नाही पाहिजे जेणेकरून तुम्हाला त्रास हो. तर भेटूयात उद्या. हे 4 गोष्टी लक्षात ठेवा. शेवटची जी गोष्ट आहे सर्वात महत्त्वाची ती तर रोजच करायची. कुठलंही पाणी घ्या तुम्ही. थँक्यू. भेटूयात उद्या.